आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहीण योजना आणलेली आहे। त्याच्यामध्ये मध्ये मध्ये बातम्या येतात, लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले। हे चालणार नाही, त्या पुरुषांना सोडणार नाही। ते पैसे लाडक्या बहिणींकरता आहे, आमच्या गरीब मुलींच्या करता, बहिणींच्या करता, मातांच्या करता आहे, ज्यांचं 2.5 लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न आहे। आणि त्याच्यामुळं मध्ये एक बातमी आली, अहो जे नोकरीला आहेत तेच पैसे घेतात। नाही चालणार। शेवटी नियमांनी सरकार चालतं, शेवटी कायद्यानी, संविधानानी, घटनेनी राज्य आणि देश चालतो, परिसर चालतो। आणि त्याकरता ज्यावेळेस अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात ना कुणाला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा अजिबात नाही। पण चुकीचं होत असेल तर ते थांबवलं पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे। या प्रकारे आम्ही तिथं जातोय। आज 45,000 कोटी रुपये वर्षाचे, मी 7 लाख, यंदा 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प राज्याच्या करता सादर केला पुरवणी मागण्यांच्या सहित। आता त्याच्यात 45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना जातात वर्षभरात। माझ्या शेतकऱ्याला 3, 5, 7.5 ही मोटार ते चालवत असतील तर त्यांची वीज माफी माफ केलेली आहे। वीज माफी माफ म्हणजे तुमचे पैसे राज्याच्या तिजोरीतनं महावितरणला भरावे लागतात। ते किती हजार कोटी? 20,000 कोटी रुपये। माझ्या 45 लाख शेतकऱ्यांना शेतीचं बिल येऊ नये पंपाचं म्हणून 3, 5, 7.5 याचा वीज बिल माफ केलेलं आहे। तर आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अतिशय मोठी बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी अगोदरच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेलं होतं। जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की जुलै महिन्याच्या पैशाचे हप्ते म्हणजे चालू महिन्याच्या पैशाचे हप्ते देखील आम्ही रिलीज केलेले आहेत आणि ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील। परंतु आता आपण बघितलं असेल, काल या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी एक ट्विट करून माहिती दिलेली होती। आपण हे ट्विट देखील पाहू शकता। त्याच्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी उडलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल, त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। कारण की 26.34 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही। आणि याच्यामध्येही अशा काही लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या की पात्र आहेत मात्र त्यांना पैसे भेटलेले नाहीत। अशा भरपूर साऱ्या कमेंट लाडक्या बहिणींनी केलेल्या आहेत की आम्ही पात्र आहोत, आम्ही कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही, तरी देखील आमचे पैसे जमा झालेले नाहीत। तर त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलं असेल, त्यांनी म्हटलं की ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे, त्यांचे पैसे या ठिकाणी भेटत राहतील, त्यांच्यासाठी या ठिकाणी ही योजना आणलेली आहे। याच्यामध्ये भरपूर सारी अनियमितता झालेली आहे, गोंधळ उडालेला आहे। पण मग आता जुलै महिन्याचे पैसे 26.34 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात, मग त्यांना जुलै महिन्याचे पैसे भेटणार का? कारण की बघा, 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना भेटलेला नाही, कारण की त्या अपात्र झालेल्या आहेत। मग याच्यामध्ये खरोखर त्या पात्र असतील, त्यांचं या ठिकाणी पुढं काय होणार, त्यांना या ठिकाणी पैसे भेटणार की नाही, त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बघा, जर तुम्ही अपात्र झालेला आहात तर तुम्हाला या ठिकाणी एकतर ऑनलाईन तक्रार करायची आहे किंवा तुमच्या जिल्ह्याच्या या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही खरोखर या ठिकाणी पात्र आहात मात्र तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेला आहात। 26.34 लाख यामध्ये तुम्ही येताय। मग ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले त्याच्यामध्ये त्याची विविध कारणे आहेत, जसं की पाहू शकता, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच ही ट्विट करून माहिती दिलेली आहे। यामध्ये त्यांनी काल म्हटलेलंही होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। तर ही अपात्रतेची कारणं होती जे की 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात। मग यापैकी तुमचं या ठिकाणी कुठलं कारण असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे, मात्र कुठलंच कारण नाही, तुमचं उत्पन्न बरोबर आहे, 4 चाकी वाहन नाही आहे, सरकारी नोकरी नाही, इन्कम टॅक्स तुम्ही भरत नाहीत, या ठिकाणी उत्पन्न तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, एका कुटुंबामध्ये फक्त तुम्ही 1 जण लाभ घेताय किंवा फक्त 2च जण लाभ घेताय, मात्र या ठिकाणी तरी देखील तुमचे जून महिन्याचे
या ठिकाणी म्हणजे 12व्या हप्त्याचे मागच्या महिन्याचे पैसे आलेले नाहीत तर मात्र तरी देखील तुम्हाला अपात्र ठरवलं गेलेलं आहे, म्हणजे पैसे आले नाहीत म्हणजे तुम्ही अपात्र झालेला आहेत. मग तुम्हाला जुलै महिन्याचे 13व्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. एकतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तक्रार करावी लागणार आहे किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये तसा अर्ज करावा लागणार आहे जेणेकरून तुम्ही पात्र व्हाल. परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. यामध्येच स्वतः त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की तात्पुरत्या स्वरूपात तुमचा लाभ स्थगित केलेला आहे 26.34 लाख लाभार्थ्यांचा. परंतु संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तर बघा एवढे सारे लाभार्थी या ठिकाणी पडताळणीमध्ये अपात्र झालेत. मात्र याच्यामध्येही खरोखर कोणी पात्र असेल तर त्याची एकदा अजून शहानिशा केली जाणार आहे, तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर तुमचा लाभ देखील पुन्हा एकदा चालू होणार आहे. तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करायची याबाबत स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे शासन स्तरावरती असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर याच्यामध्ये म्हणजेच 12वा हप्ता जून महिन्याचा जवळपास 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे. म्हणजे एवढ्या साऱ्या आता 2.25 कोटी लाडक्या बहिणींना देखील जुलै महिन्याचा 13वा हप्ता 100% भेटणार आहे. मग तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. तर बघा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झाल्याचं या ठिकाणी सध्या समोर येत आहे, ज्यामध्ये तब्बल 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे आणि गैरफायदा घेत असल्याचे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या तपासणीत निष्पन्न झालं आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितलं की या अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून 2024 पासून स्थगित करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचा लाभ स्थगित आहे. या ठिकाणी पूर्णपणे त्यांना बाद करण्यात आलेला नाही. त्यांचा अर्ज फक्त लाभ थोडासा स्थगित केलेला आहे जून महिन्यापासूनचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला हा 1500 रुपयाचा लाभ दिला जातो. परंतु सध्या एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणींचा जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित आहे. मग आता ही कारवाई पुढे किती फास्टपणे होते. जर यापैकी तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला जून महिन्याचे देखील मग पैसे भेटू शकतात आणि जुलै महिन्याचे देखील एकत्रित पैसे मग तुम्हाला भेटू शकतात. जर तुम्ही खरोखर पात्र आहात जून महिन्याचा मग लाभ तुमचा राहिलेला असेल तर तोही भेटू शकतो. मग तुम्ही पात्र झाल्यानंतर त्यासाठी तुम्हाला स्वतःहून या ठिकाणी पुढं कारवाई करणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी अर्ज लिहिणं असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला तक्रार करणं असेल ते करणं खूप गरजेचं असणार आहे. कारण की शासकीय प्रोसेस आहे. मग ही किती महिने चालती ते माहिती नाही. आता याची शहानिशा होणार अजून पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्यानुसार तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. 26 लाख लाडक्या बहिणी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आहेत ज्यांना या ठिकाणी जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित केलेला आहे. मात्र बाकीच्या 2.25 कोटी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना मात्र 13वा हप्ता भेटणार आहे. तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. जसं की आता हा महिना तर संपत आलेला आहे तर तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत हे पैसे भेटू शकतात. मागच्या न्यूजमध्ये ही न्यूज आलेली होती की 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच हा देखील जुलै महिन्याचा हप्ता तुमचा लेट होणार आहे. कारण की अद्यापपर्यंत याबद्दल ऑफिशियल डेट जाहीर करण्यात आलेली नाही की या तारखेपासून पैसे जमा होतील म्हणून. मात्र स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना देखील सांगितलं की चालू महिन्याचा आमचा हा लाभ जो आहे लाडक्या बहिणीचा तो आम्ही रिलीज मात्र केलेला आहे. परंतु त्याच्याबद्दल फिक्स डेट देण्यात आलेली नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने एक विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये शासनाच्या विविध विभागांकडून माहिती देखील मागवण्यात आलेली होती. माहिती आणि तंत्रज्ञान जो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार 26.34 लाख लाभार्थी अपात्र असून देखील योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती मग समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणीसाठी पुरुषांनी देखील अर्ज केलेत. एका माध्यमाने यापूर्वीच या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनीही घेतल्याचं उघड झालं होतं. याशिवाय अनेक अर्जदार एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत होते तर काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी होते. अशा विविध अनियमितता आढळून आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. अपात्र म्हणजे त्यांचा लाभ सध्या तात्पुरता स्थगित आहे. पुढे त्या पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा चालू मात्र होणार आहे. त्यामुळे या योजनेत पुरुषांकडून होणारी ही फसवणूक समोर आल्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलली असून 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे 2.25 कोटी पात्र लाभार्थ्यांना योजनेचा सन्मान निधी देखील जून महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. तर तात्पुरती स्थगिती होणार आहे, पुन्हा तपासणी होणार आहे का? तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचा लाभ स्थगित करण्यात आला आहे अशा अर्जांची जिल्हाधिकारी स्तरावरती शहानिशा करण्यात येणार आहे. त्यानंतर जे अर्जदार खरोखर पात्र ठरतील त्यांना पुन्हा लाभ देण्यात येईल.
ही केवळ तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून अंतिम निर्णय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिशाभूल करून चुकीची या ठिकाणी पद्धतीने लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांविरुद्ध कारवाई करायची की नाही यावर देखील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं स्वतः महिला आणि बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. याबद्दलची स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे, पुरुषांसाठी नाही. ज्यांनी लाभ घेतलेला असेल त्याच्याबद्दल योग्य ती या ठिकाणी शहानिशा केली जाणार आहे, त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार फक्त आणि फक्त गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी हा प्रत्येक महिन्याचा सन्मान निधी वाटप केला जाणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांचं या ठिकाणी तात्पुरता तेव्हापासूनचा लाभ स्थगित आहे. मग याच्यामध्ये खरोखरच पात्र असणाऱ्या देखील लाडक्या बहिणींचा समावेश असू शकतो. ते देखील कमेंट करतायत की आम्ही या ठिकाणी कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी तक्रार करायची जेणेकरून तुमचे पैसे यायला सुरुवात होऊ शकते. तरी देखील तुमच्या जिल्ह्याच्या स्तरावरती जिल्हाधिकारी कडून या ठिकाणी प्रत्येकांची तपासणी अजून एकदा केली जाणार आहे, शहानिशा केली जाणार आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा पात्र आढळल्यास तुमचा लाभ पुन्हा एकदा अजून चालू मात्र केला जाणार आहे. तर तुम्हाला ज्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत जवळपास 2.25 कोटी लाडक्या बहिणी यांना मात्र जुलै महिन्याचा हप्ता मग या ठिकाणी भेटणार आहे. त्यांचा पूर्णपणे पैसे या ठिकाणी भेटतील. मात्र ज्यांचा जूनपासून हप्ता स्थगित आहे त्यांचं मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अजून शहानिशा केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांचा लाभ सुरू होणार आहे. मग तुमचे जूनचे या ठिकाणी जर तुम्ही पात्र ठरलात तर तुमचे जूनचे राहिलेले पैसे देखील मग सोबत भेटू शकतात. तसा निर्णय देखील होऊ शकतो. तर जुलै महिन्याचे तुम्हाला पैसे जे आहेत 5 ऑगस्टपर्यंत जमा होऊ शकतात. कारण की आत्तापर्यंत जर आपण बघितलं 3 हप्ते सलग लेट झाले. जसं की तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता मेच्या पहिल्या आठवड्यात आला, मेचा हप्ता तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात आला आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात आला. तसंच मग जुलैचा हप्ता देखील तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. आत्तापर्यंत हे जे 3 हप्ते या ठिकाणी जमा झालेत त्याच्यावरून आपण ही माहिती बघत आहोत की 5 ऑगस्टपर्यंत मग तुम्हाला हे पैसे भेटायलाच पाहिजेत. जसं मागचे हप्ते या ठिकाणी भेटलेले 3 हप्ते. कारण की या ठिकाणी महिना संपत आलेला आहे तरी देखील अधिकृत तारीख मात्र जाहीर झालेली नाही. त्याच्यामुळे हाही हप्ता लेट होतो की काय असेच या ठिकाणी प्रश्न आता निर्माण होतोय. तर संपूर्ण अपडेट तुम्ही बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचसोबत आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येणारे पुढचे सर्व अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद.